महत्वाची बातमी ती उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का या संदर्भात मनसे सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक उत्तर दिले। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, युती संदर्भात संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे यांनी आज म्हटले। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार, साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे, आपण बघू ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। उद्धवजी, एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देत ना तुम्हाला। माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना। मीडियाद्वारे काय बोलताय? पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे। गोड मुलगा आहे, जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे। त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत। आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना, मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही, मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014-17 बघितलंय, 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राज साहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल, तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। प्रस्ताव असतो, एकमेकाला भेटणं असतं, कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी मला वाटतं नंबर आहेत, ते बोलू शकतात। ते होतं, त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील, तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणालो, तुम्हाला फळ दिसले असे कारण आहे ना, ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता, बरं का? तुम्हाला फळ दिसेल ना, तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत, एवढी लवकर फळं आली कशी? फळं येतील ना, फळं येतील।